सरफरोश मी इन्स्पेक्टर म्हणूनच होतो. जैसलमेरला पहिलं शूट होतं. नाही बोललो त्याला, मी नाही करू का. मला जॉनचं परत फोन, जयवंत अगर ये रोल रजिस्टर नहीं होगा तो तू चेक पे अमाउंट लेके, अगर रजिस्टर हुआ जो अमाउंट दूंगा वो तुझे लेना पड़ेगा. मेजर हिट. गुलाम त्याची पिक्चर रिलीजवर होती तेव्हा मुकेश भट त्याला घेऊन आले. 1 वाजता सगळे आम्ही कॅमेरामन, फक्त इक्विपमेंट नाही, सगळं अख्खं लवाजमा आमचा 25-30 लोकांचा. गिरगावकर 12 वर्षानंतर फिल्म करायला आले होते. अशोक सराफजी आणि विजय पाटकर हे दोघं म्हणाले की वाड्याला असिस्टंट घे तू. मी काम पण करायचो आणि असिस्ट पण करायचो. बस आम्ही बनवलेली होती, त्यावर ज्या बसवर जवळजवळ 65,000 खर्च केला होता. माझा अतिशय जवळचा माणूस इरफान, तर आम्ही एक सिरीज केली होती गव्हर्नमेंट नावाची. जर ती आली असती ना सुपर डुपर हिट असती. पॉलिटिकली सगळे बरेच लोक एक्सपोज झाले होते त्यात, म्हणून ती करायला दिली ना आम्हाला गव्हर्नमेंटने. म्हणजे मी, मला आठवतो माझा बायको असून शेजारीचा प्रयोग होता त्यावेळी सुधीर जोशी रेव्हेन्यू मिनिस्टर होते. तर त्यांनी वगैरे माझ्या समोर कलेक्टरला फोन लावून वगैरे सांगितलं की नका तोडू वगैरे वगैरे सगळं झालं. आणि मी प्रयोगाला गेलो, प्रयोगाने आलो आणि बघितलं तर अख्खं तोडून टाकलं होतं. आज तू विचार कर ना, आज आमचं कोळी लोकांचं एवढं गिरगाव चौपाटीत होतं, पण आज एक काही नाहीये तिथे. आम्हाला गव्हर्नमेंटने हळूहळू हकलून लावलंय. नमस्कार, मी जयवंत वाडकर. मी कांचन अधिकारी यांच्या बातो बातो मी या ब्रॉडकास्टला आलेलो आहे आणि खूप मजा, खूप धमाल, खूप जुन्या आठवणी. आणि कांचन अधिकारी तर मी एकत्र बँक ऑफ इंडियामध्ये काम केलंय, एकत्र एकांकिका केल्या आहेत, एकत्र आम्ही स्टेजची नाटकं केली आहेत. त्यामुळे खूप मजा आली. आणि अधिकारी इज माय ब्रेड अँड बटर असं मला म्हणावं लागेल, कारण का मी आतापर्यंत जो काही आहे तो अधिकारी ब्रदर्समुळे आहे. थँक्यू व्हेरी मच कांचन, खूप मजा आली. आणि या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो मे या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं माहिती का, की तुमच्याकडे सर्व एपिसोड्स हे डायरेक्टलीच येत जातील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्रिप्शन करताना त्याला पैसे लागत नसतात. सो जस्ट जे कोणी जास्त वयाचे असतील त्यांनी यंगस्टर्सला सांगा की आम्हाला हे चॅनल आवडतं आणि आम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बरं मंडळी, आजचे आपले जे गेस्ट आहेत ते म्हणजे अक्षरशः मी असं म्हणेन की आम्ही एकत्रच प्रवास आमचा चालू झाला असं म्हणायलाही हरकत नाही. आणि इंडस्ट्रीमध्ये ब्रून मस्का पाव असे आणणारे म्हणून फेमस, तसंच यांची जी कमांड आहे ना सोशल मीडियावरची, एवढी कमांड दुसऱ्या कोणाचीही नाहीये. मग तुम्ही यूट्यूब चॅनल करा नाही तर काही करा. तर वेलकम करूया जयवंत वाडकर यांना. नमस्कार. 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 खरं तर आपल्यामध्ये असं काही नाहीये नमस्कार, पण येस, इट इज फॉर पीपल. बरं, मला सांग जयवंत, आपण आपली जी करिअर आहे ती वर्षापूर्वी चालू केलेली आहे आपल्या दोघांनी पण. ओके, तेव्हा आपण बँक ऑफ इंडिया या नॅशनलाइज बँकेमध्ये आपण कामाला होतो. आणि तिकडे राजन तामाणे म्हण, विजय कदम आपला एक अतिशय जवळचा साथीदार असं म्हणायला, विजय पाटकर, विजय पटवर्धन पण होता, त्याच्यानंतर प्रवीण सोळंकी पण मतकरी होते. हो, मतकरी होते. अमोल पालेकर होता. मी ज्यावेळी लागलो त्यावेळी अमोल पालेकर होता तेव्हा तिथे. रिअली कधी बघितलं तो सही करूनच निघून जायचा. म्हणूनच एवढं मोठं. पण खरंच आमच्या बँक ऑफ इंडियाची ही एक मोठी परंपरा आहे. कारण का इथे खूप आणि कलाकारांना ते खूप म्हणजे सांभाळून घ्यायचं नाही. आणि स्पोर्ट्सची कशी एक रिक्रुटमेंट असायची ना, तशी नाटकाची पण रिक्रुटमेंट ही बँक ऑफ इंडियामध्ये होती फक्त. त्यामुळे बँक ऑफ इंडियाला खूप हॅट्स ऑफ. म्हणजे आता मी जॉईन बँक ऑफ इंडियामध्ये तशी नाही झाली. नाही, आपण नाहीच झालो. आपण परीक्षा दिली. पण विजय पाटकर असेल, प्रदीप पटवर्धन असेल, आत्ता आशा शेलार, आता ती आत्ता जस्ट रिटायर झाली आहे गेल्या महिन्यामध्ये, किंवा मिलिंद वाघ असेल, विजय केंकरे, असे काही अजून पण खूप लोक आहेत यांना रिक्रुटमेंट तशी मिळाली होती. येस येस येस. ललिताबाई पण होत्या. ललिताबाई ग्रेट. खूप असं म्हणजे भारावलेलं वातावरण असायचं तेव्हा. म्हणजे आम्हाला तेव्हा बँकेची काळजी असतील ती थोडी आणि जास्त करून नाट्य. एनिवेज, इतकी नाटकं त्याच्यानंतर तुझी झाली, इतके चित्रपट झाले,
तू म्हणालास त्याप्रमाणे जवळजवळ 222 चित्रपट तुझे झालेले आहेत, त्यातले असंख्य म्हणजे गाजलेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण आत्ताच्या पासून मग फ्लॅशबॅक कडे जाऊया. आत्ताचं जे मंडळी ह्याचं नाटक चालू आहे ते अतिशय जोरात आहे आणि ते म्हणजे आजीबाई जोरात. सो आजीबाई जोरात हे नाटक कसं काय म्हणजे आलं आणि काय त्याच्या गमती जमती? आजीबाई जोरात खरंच म्हणजे मला क्षितिज पटवर्धननी फोन केला होता साधारण म्हणजे आधी 2-3 महिने. नाटक आमचं एप्रिलला आलं. तर 2-3 महिने त्याने मला फोन केला होता, वाड्या मला तुला एका प्रोजेक्टसाठी विचारायचं आहे. तर मला वाटलं फिल्म असेल ना, मी खुश होतो फिल्म. मग त्याने मला परत फोन केला 1 महिन्याभराने आणि मला आपल्याला नाटक करायचं आहे. आई शपथ, मी म्हटलं मी 18 वर्षांनी हे नाटक करतोय. 18 वर्षाचा गॅप आहे आणि अभिनय बेर्डे पण आहे म्हटल्यानंतर मी एवढा खुश झालो. मी म्हटलं क्या बात आहे. वडिलांबरोबर काम करत आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे हिरो होता आणि कार्टी प्रेमात पडली माझं नाटक किंवा बिघडले स्वर्गाचे द्वार ते नंतर आलं. पण त्याच्या आधी रंगीत संगीत उचल बांगडी ही नाटकं ही सगळी मी त्याबरोबर ट्युटरमध्ये मी रिप्लेसमेंट करायचो दीपक शिर्केची. आणि साहित्य संघाची नाटकं नाही सगळी. साहित्य संघाच्या नाटकामध्ये मी पहिले त्याबरोबर मृष्यकटिक करायचा लक्ष्मीकांत. तर त्यांनी मला रिप्लेसमेंटला पाठवलेलं कारण टूरचे प्रयोग चालू होते. तर तो वाड्या तू तिकडे जा. मग त्यांनी माझ्याकडून घेतलं सगळं शर्विलेखाचं काम आणि मग मी तिकडे पण ते पण नाटक केलं होतं. त्यामुळे मग नंतर म्हणजे तो जे काही स्क्रिप्ट यायचं त्याकडे, तू समजा डिरेक्ट करते, तू घेऊन गेली स्क्रिप्ट, वाचलं की तो सांगायचा हा रोल आहे ना हा पाटकर करेल, हा रोल आहे तो वाड्या करेल, हा रोल विजय कदम करेल, हा रोल विनय येडे, सगळं ठरायचं. मग तो आणि मग तुला बाकीचे रोल पण आहेत, हा मग ते तू कोणालाही दे काय चालेल, पण हे पाहिजे मला. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही लोक आलो आणि लक्षाबरोबर एक प्रकारची वेगळी एनर्जी एनर्जी नाही आणि उत्साह किंवा एकत्र येणं. मला नाही वाटत आहे की इंडस्ट्रीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे एवढ्या पार्ट्या आजच्या घडीला सुद्धा कोणीच नाही दिल्यात. म्हणजे मला आठवतं तू पण आलेली आहेस, एवढ्या पार्ट्या करायचा नव्हतं. त्याला आनंद असायचा, लोकांना बोलवायचं आणि मस्त मजा करायची, ड्रिंक्स वगैरे, फिश आणायला लावायचा मला त्या वर्सोव्यावरून आणि मग खूप आठवण आहेत त्याच्या. तर त्याच्यामुळे माझे 2 फिलॉसॉफर गाईड आहेत, एक लक्ष्मीकांत बेर्डे आणि एक राकेश बेदी. राकेश बेदीवर आपण एस बॉस केलं ते आपण येऊ त्याच्यावर. तर या दोघांनी मला खूप साथ दिली आणि त्यांच्या आजही मी त्यांच्या याच्यावर चालतोय. त्यांची सगळी जी फिलॉसॉफी आहे ती सगळी मी पाळतो या आपल्या इंडस्ट्री. कसं वाटलं पण 18 वर्षांनंतर परत एकदा रंगभूमीवरती ते सगळं वातावरण? खूप अप्रतिम. म्हणजे आज आम्ही 115वा प्रयोग केलाय. परवा रविवारी 115 प्रयोग झाले आणि इतकं अमेझिंग नाटक आहे. आणि आम्ही तर एक म्हणजे काय म्हणतो त्याला, एक सामाजिक बांधिलकी म्हणून पण ते नाटक करतो. कारण की गॅझेट मधून मुलांना बाहेर काढायचं भाष्य करणारं नाटक आहे. ई व्यंजन शिकवली जातात त्यामध्ये. सुहासिनीची जादू शिकलेत ते लोक. म्हणजे अक्षरशः आता आम्हालाही कळते जादू, कारण ती अक्षरशः म्हणजे निर्मिती आणि सगळ्यांनी शिकली ती जादू. स्मॉल गोष्टी होत्या पण त्या सुहासिनी सगळ्या त्याच्या, तो पाटील म्हणून होता त्याने शिकवलं सगळं आणि ते केलं. तर इतकी मेहनत आहे. किंवा पुष्कर श्रोत्री जो चालतो पायांवर वर एवढा टॉल, तर त्यावर पहिले पाय एवढूसे आले, मग ते एवढे असं करत करत मग ते फायनली उंच माणूस सर्कशीमध्ये असतात तसं. म्हणजे 2.5 तास म्हणजे मुलं वेड्यासारखी असतात आणि ते त्या क्षणाला म्हणजे ऑडियन्स पण आणि मुलं पण फोनकडे बघत सुद्धा नाहीत. ही त्या नाटकाची क्रिएटिव्हिटी आहे. आणि आम्ही म्हणतो की म्हणजे निर्मिती म्हणते की हा आजचा प्रेक्षक आहे आणि हा उद्याचा आपला प्रेक्षक आहे नाटकाचं, ही मुलं सगळे. आणि अक्षरशः मुलं 50 मुलं स्टेजवर येतात आणि नाचतात आणि इतकं इंटरॅक्टिव्ह आहे. म्हणजे पुष्कर श्रोत्री आणि आता अभिजित केळकर करतो. माझ्या बरोबरच्या सीन मध्ये मी गेमाड आहे, त्यामध्ये विलन आहे. ऑफकोर्स माझ्याकडे एकही मुलगा येत नाही. मला व्हिडिओ करतात लोक आणि त्याला गेमाड आहे, बोला याला बघा आणि मोबाईल घेतलाय. तर इतकं सुरेख आहे नाटक की
एवढी तू विचार कर ना, इंटरॅक्टिव्ह. मी त्या अक्षरशः पाया पडतो दर प्रयोगाला, अक्षरशः पुष्कर चौधरी किंवा अभिजित केळकर. तुला विचार कर, आपले डायलॉग ठरलेले आहेत, पण मुलं समोर येऊन तुझ्याशी भांडतात. मी मागे उभा असतो, मागे बघा, मागे बघा, मागे बघा, तुमच्या मागे उभा आहे, शपथ. आणि त्यानंतर तुला तुझे डायलॉग्स बोलायचे आहेत, सगळं करायचं आहे इतकं. आणि प्रश्नांची उत्तरं ती ज्यावेळी विचारते ना, त्यावेळी मुलं उत्तरं देतात, अस्वल हे ते, म्हणजे इतकं इतकं सॉलिड नाटक आहे. मुलांचं ते एक टेंडर एज असतं आणि त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर दे सी ते त्यांच्या मनावरती इम्प्रिंट होतं लिटरली. नाही, आणि क्षितिजला मानलं पाहिजे, त्यांनी एवढा रिसर्च केला होता त्यावर, जवळजवळ 1.5-2 वर्ष. आणि मुलं आणि आई वडील या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन त्यातून त्याने ते नाटक लिहिलेलं आहे. हे आत्ताचं नाटक आणि एकदम पूर्वीच्या दिवसात जा. हो, म्हणजे आता पहिलं नाटक कुठलं केलं? माझं पहिलं नाटक मी केलं होतं ते माझं ऍक्च्युली बेबंदशाही. माझं पण ते व्यावसायिक होतं. व्यावसायिक. पण त्याच्या आधी त्याच्या आधी खूपच एकांकिका तर धिंड, म्हणजे दमामी राजांकडे माझं लेटर आजही माझ्याकडे आहे. त्यांनी असं मला लिहून पाठवलं, कारण मी त्यांच्या कथांवरून एकांकिका करायचो. त्यांनी म्हणाले, कुग्रामातील विजयस्तंभ आणि जन्मभूताचा हे कसं परफॉर्म केलं तुम्ही, हे मलाही कोड आहे, तर मला त्याचा परफॉर्म बघायचा आहे. सुदैवाने आम्ही, म्हणजे दुर्दैवाने आम्ही त्यांना दाखवू नाही शकलो, पण ते म्हणे ही दोन ज्या कथा आहेत याचा परफॉर्म कसा केला. त्यामुळे हॅट्स ऑफ टू विजय पाटकर ॲज अ डिरेक्टर, त्याने ते सगळं निर्माण केलं होतं. कुग्रामातील विजयस्तंभ. तू आलास कसा पण नाट्यसृष्टीमध्ये? म्हणजे आय एम बेसिकली क्रिकेटर. हो, मी तेच म्हणणार होते, कारण का म्हणजे तुला क्रिकेटची प्रचंड आवड आणि तू वेंगसरकर वगैरे यांच्या खूप जवळ, सुनील गावस्कर वगैरे, म्हणजे गावस्कर. आणि बेसिकली तू गिरगावचा, ते पण गिरगावचा गावस्कर. मला आठवतं मी अंडर 14 खेळायचो. टेरसी होतं त्यावेळी, एक टेरसी हिंदू जिमखान्यामध्ये, आणि विनू मंकड वॉज दॅट टाइम माय कोच. आणि काय सांगतो. येस. आणि मी त्यावेळी सुद्धा फ्लोटर टाकायचो. अगदी 14 वर्षाचा असताना ऑलराऊंडर होतो. तर मला आठवतं त्या एसएससीच्या नेट्स लागायच्या तिकडे, प्रॅक्टिस सगळ्या कंपनीच्या तिकडे लागायच्या. तर सुनील गावस्कर आला ना की मला पाठवायचं तिकडे त्याला बॉलिंग टाकायला. आणि हे मी महेशच्या गँगमध्ये मी आहेच, तुला माहिती. म्हणजे महेशच्या घरी महेश मांजरेकरच्या घरी, म्हणजे ज्यावेळी असतात तेव्हा एकदम 35-40 लोक आम्ही असतो. आणि त्या माऊलीला खूप नमस्कार करतो मी, मेधाला. एवढ्या लोकांचं जेवण, अप्रतिम जेवण बनवते. आणि मी नेहमीच महेशला म्हणतो, कारण मी नंतर नाही खेळलो, कारण का एक सीझननी खेळायचे लोक. आता महेश बीश खेळतात, त्यामुळे आता सिद्ध्याला पण किती ठिकाणी तरी इंजरी आली, ती त्यामुळे आली क्रिकेट खेळताना. तर मी म्हटलं आता ते, पण मध्यंतरी महेशनी हे म्हणजे काय म्हणतात ते स्टार क्रिकेट सगळं होतं, आहे ना, पण अजून आहे. आता पण खेळतात ना ते लोक. हो, पण मी शक्यतो टाळलं, कारण लागला बिगला बॉल तर परत सीझनच्या बॉल नाही, सीझन म्हणजे रेग्युलर अजिबात काही ना. तर ते मी म्हणून नाही खेळलो. तर मी नेहमी, म्हणजे मी बाकी टेनिसमध्ये आपली बँकेची टीम होती, माहिती का तुला? बँक ऑफ इंडिया. विजय केंकरे होता त्यावेळी, तो काय कॅप्टन होता, आणि आपण खेळायचो. तेव्हा टेनिसमध्ये मी खेळायचोच. तर ते खेळताना मी नेहमी महेशला म्हणतो, मी असं केलं, छोट असं. तुला माहिती ना, महेश आणि मी एक तर नवरा बायकोचे रिलेशन आहे आमच्या. तुझं माझं जमेन ना, तुझ्या वाचून करताना. आणि ज्यावेळी सुनील गावस्करांना यायचं होतं घरी जेवायला, मेधाच्या हातचं खायला, जे आपण ऑस्ट्रेलियात केलं होतं, सिडनीत, ज्यावेळी मिट्टा. तर तेव्हा ते ठरलं होतं की मी येईन. मग ते त्याच्या एवढ्या टूर्स वगैरे होत्या. मग एक दिवस ठरला तो. मग त्या दिवशी आम्ही सगळेच लोक, खेडेकर वेडेकर सगळे, भारती सगळी गँग महेशची, आणि मिलिंद रेगे सुनील गावस्करांना घेऊन आला. आणि मग मिलिंदनी मला बघितलं. अरे कसा आहेस तू? म्हटलं मस्त. आणि त्यावेळी तो बोलला सुनील गावस्करला, यु नो ही हॅज टू बोल्ड यू, तुला येऊन बोलिंग टाकायचा नेटमध्ये, माहितीये का? हो येस, असं झालं त्याचं. तेव्हा एक मिनिट थांबा, वापस रिपीट करू. मिलिंदला म्हटलं परत रिपीट कर. कळलं.
मी क्रिकेट खेळायचो याचा अर्थ. महेशला ते अशी अशी पावती पावती दिली. दिली. त्यामुळे इट्स अ ग्रेट. आणि सुनील गावस्कर तर आता परवा सचिन खेडेकरचा वाढदिवस होता, म्हणजे 60वा वाढदिवस त्यांनी साजरा केला. तेव्हा ल्युसीला बोलवलेलं, तर सुनील गावस्करांना पण बोलवलेलं. त्यांनी ते आले आणि ही वॉज स्टँडिंग नियर अबाउट 1 hour. पण त्यानंतर पण 1 तास होतेच ते, पण 1 तास प्रत्येक माणसाबरोबर फोटो काढले त्यांनी. आणि मला सचिन बोलला, वाड्या तू त्याबरोबर राहा, बाकी कोणी ओळखणारे नाहीत ना, मीच, तू राहा त्याबरोबर. येस. तर मी सारखा काळजी घेण्यात तू नंबर 1 आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे, त्यामुळे मी तिथेच होतो. आणि मग एक ग्रेट माणूस आहे, ग्रेट असा, इतका हंबल माणूस. आणि ग्रेट, उगाच नाही लोक मोठी होत असं माझं मत. येस. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तू आलास तेव्हा तू अजूनपर्यंत, म्हणजे हा आला ना तेव्हा आमचा हा जो कॅमेरामन बसलाय तोही मला म्हणाला की हे जे साहेब आहेत हे कायमच ब्रून मस्का पाव हे म्हणजे आलेच पाहिजेत. आणि नॉट ओनली फक्त तो स्वतःसाठी आणा, अख्ख्या युनिटसाठी. आणि हे कौतुक आहे त्याचं की फक्त 1-2 वर्ष नाही, मला वाटतं गेली 25-30 वर्ष, त्याच्याही पेक्षा जास्त असेल. 40 वर्षाची करिअर आहे आपली. 40 वर्ष हा माणूस सेटवरती त्याच्याशिवाय येणारच नाही. ही वाड्याचं एक अतिशय. तुला हे कसं काय सुचलं करावं म्हणून? मला हे सुचलं माझं म्हणजे सचिनजींमुळे माझ्या डोक्यात आलंय ते. म्हणजे कसं, म्हणजे एकदी बेळगावकर म्हणजे आधी आम्ही शूटिंग करायचो त्यावेळी मी एकदी सचिनजींना म्हणाला, 9ची शिफ्ट आहे, तुम्ही कशाला नाश्ता मागवताय, म्हणजे पैसे आपले. तेव्हा त्यांनी मला बोलले, वाड्या कसं आहे माहिती आहे ना, आज हा स्पॉट बॉय असेल, कॅमेरामन असेल, हे सगळे लोक सेटिंगवाले हे सकाळी किती वाजता निघाले माहिती नाही आपल्याला. त्यांना लवकर निघालं होतं. आपण उशिरा येतो 9ला, म्हणजे आपण 9, 9:15 पर्यंत येतो. त्यांना आधी यायचं असतं, आधी सेटअप करायचं, सगळंच करायचं असतं. तर त्यांना नाश्ता मिळाला पाहिजे म्हणून मी बोलतो तो नाश्ता देतो. मग आजही इंडस्ट्रीत मी ठणकावून सांगतो सगळ्यांना की आजही सचिनजींकडे 9 वाजताच्या म्हणजे आपला जो शिफ्टला ते नाश्ता देतात. आणि देतात म्हणजे ते असा तसा नाही, स्वतः खातात तोच देतात, हे विशेष. त्यामुळे मला ते त्यांच्याकडून इन्स्पायर झालो मी. म्हणजे यार क्या बात आहे यार. पण ती परंपरा तू इतकी वर्ष, आणि ते खरंच ते, आणि त्याच तथ्य आहे. मग नंतर आहे ना, एक अर्धा तास लेट झाला किंवा झालं ते काही बोलत नाही, कळलं. आपलं जे टायमिंग असतं 1:30 वाजताचं तेव्हा ब्रेक आपला. आणि मी नेहमी बघितलंय सचिनजींच्या जेवणामध्ये पण असं नाही की आपल्याला वेगळं, ते जे खातात तेच सगळ्यांना देतात युनिटचं. आणि त्यांचं लक्ष असतं खाण्याकडे. ते आम्ही सगळे खदेडू गँगमधले आहोत. अशोक काय, मी काय, किंवा आमची अख्खं एसबॉसचं आमचं अख्खं युनिट काय, सुलवा आमची सुलवा आर्या असेल, राकेश बेदी असेल, किंवा आसिफ शेख असेल, हे सगळी, कविता कपूर. पण काय की वाड्या जेव्हा युनिटमध्ये असतो, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एखाद्या प्रॉडक्टमध्ये, तेव्हा अख्खं युनिट जे असतं ना ते एकदम खुशखुश असतं, एकदम असं लाईव्ह असतं. आणि दुसरी एक अतिशय तुझी चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे तू प्रत्येकाच्या बर्थडेला हा माणूस त्यांना फोन करतो आणि बर्थडे विश करतो. आणि ते हॅपी बर्थडे वगैरे असलं काही नसतं. तू एकदा बोलून दाखव. खूप मला नेहमीच वाटतं की आपली संस्कृती आपण सोडायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये जे औक्षण करण्याची जी पद्धत आहे ना ती इतकी ग्रेट आहे. ज्यावेळी आपली बहीण किंवा आई किंवा बायको ज्यावेळी ती असं अंगठी काढून जे करतात ना, ते तुम्ही करून पहा किंवा करायला सांगा, तुम्हाला एक वेगळे फील येतं. त्याचं मला माहिती नाही, त्याचं काहीतरी होतं अक्षरशः. डोळे पण पाणावलेले. हो, लगेच एकदम. म्हणजे अंगठी असेल, सुपारी असते आपल्याकडे, तांदूळ आपण गंध लावतो, तर ते त्याचं एक अप्रूप वेगळंच आहे. आणि मी नेहमी म्हणतो की केक कापला तर मेणबत्ती लावायची नाही, विझवायची नाही, आणि केक कापला तोंडाला फासाला द्यायचा नाही. एक गोष्ट आहे, म्हणजे आपण दिवा फक्त एकदाच विझवतो, जो माणूस गेल्यानंतर. त्यामुळे आपल्याकडे ती फुंकर मारायची पद्धतच नाहीये. त्यामुळे ती मेणबत्ती लावायची नाही एक. आणि त्या ज्या आर्टिफिशियल ज्या मेणबत्त्या आल्यात त्याचं तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, बऱ्याच ठिकाणी ते जळलंय किंवा त्यावर जे पडलं आणि ते खाल्ल्यानंतर त्यांना फूड पॉइझनिंग झालंय.
असंही होतं. त्यामुळे ती अनारसारख्या उडतात. त्यामुळे ते काही करण्यात काही अर्थ नाही आणि तोंडाला तर फासायचं नाही. मेकअप बिकअप करून आलेला असतो माणूस आणि तो केक कापला परत सगळं लावून परत तोंड पुसायला जायचं, धुवायचं. आणि तू सगळ्यांना विश करतो. आणि त्यानंतर आपण नेहमीच हॅपी बर्थडे बोलायच्या ऐवजी मी नेहमी म्हणतो की जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम, जीवेत कांचन शरद शतम असं म्हणतो. आणि आणखीन एक मला आता हे असं बोलत असताना एक संस्कृतचे हे होते पंडित माझ्या एका मित्राबरोबर, तर त्याला त्याचा वाढदिवस होता म्हणून मी त्याला बोलून दाखवलं. तर त्या पंडितांनी म्हटलं उनको और एक बोलना है मुझे. मैं बोलू क्या बोलतो तुला, बोलू कोई प्रॉब्लेम. मग त्यांनी मला सांगितलं की आणखीन एक आहे की आपण हॅपी बर्थडे सारखं गाणं आहे ते पण म्हणतो हल्ली मी. म्हणजे वाड्याचा फोन आला की आपण समजायचं की येस आपला बर्थडे व्यवस्थित तऱ्हेने साजरा झाला. पण हे छोटं काम नाहीये. नाही. आणि ते इतकी वर्ष सातत्य याला खूप महत्व असतं. खूप म्हणजे माझा वाढदिवस आजही कालपर्यंत आजही चालू आहे. 5 तारखेला माझा वाढदिवस होता तो आजही चालू आहे. आणि लोक काय करतात माहितीये ना, नाही तू आमचं ऐक, तू नाही, अरे म्हटलं अरे नको वेटिंगवर आहे, थांब ना, नको ना, असं बोलावं लागतं. पण लोक ऐकतच नाही. पण मी कालपर्यंत अजून संपलेलं नाही माझं. अजून मला फेसबुकवर जाऊन सगळ्यांना हे करायचंय. म्हणजे मी कालपर्यंत माझं व्हॉट्सअप संपलंय. म्हणजे इतके अगण्य लोकांनी हे केलेलं आहे प्रेम. आणि काही लोकांनी त्यात लिहिले की तुझा फोन लागला नाही म्हणून आम्ही करतोय इथे. बरं, मला आता दुसऱ्या ठिकाणी तुला वळवायचं ते म्हणजे आपण तर एकत्रच वाढलो, वरती आलो, हे झालं. परंतु जेव्हा तू अधिकारी ब्रदर्स मध्ये कामाला सुरुवात केलीस, मला वाटतं ती पहिल्यांदी धनंजय मालिकेच्या नंतर तुझी जी सुसाट गाडी लागलेली आहे ती अधिकारी मध्ये कायम आहे. धनंजय नंतर तू केलंस, येस बॉस केलंस, ऑल द बेस्ट केलंस, कभी इधर कभी उधर, म्हणजे माधुरी दीक्षित, त्यानंतर कभी इधर कभी उधर, 2 और 2 5, ऑल द बेस्टचं गाण्याचं आपलं होतं ते, आणखीन कितीतरी सिरीज, सुराग वगैरे या सगळ्या सिरीज मध्ये म्हणजे मी केलंय. आणि आताच्या कस्तुरीमध्ये पण होतो. म्हणजे मी येणाऱ्या सुराग आता आमचं येत आहे नवीन चॅनलवर, वेव्ज नावाचं एक नवीन चॅनल येते OTT वर, त्यावर आम्ही सुराग करतोय. आणि त्यामध्ये मीच फक्त ओरिजिनल आहे, बाकी सगळे नवीन आहेत. म्हणजे त्यावेळी आम्ही सुदेश बेदी किंवा रवी किशन आणि मी असे आम्ही कॉप करायचो त्यामध्ये. असं ते सुराग. आणि गौतम अधिकारी अगेन द फॅन्टॅस्टिक डिरेक्टर, ज्यांनी इतकी लोक घडवलीत आयुष्यात. जेवढे डिरेक्टर आहेत आज, तागडे असेल, अजित कुमार असेल, खूप लोक नावं, गजेंद्र अहिरे असेल, खूप लोक आहेत की ज्यांच्यामुळे घडले अक्षरशः. इज अ फॅन्टॅस्टिक मॅन. डिरेक्टर तर अप्रतिमच. आणि मार्कंडजीचे मिस्टर म्हणजे ते फक्त म्हणजे बिझनेस माइंडेड, मार्केटिंग या इज अ फॅन्टॅस्टिक. आणि मी आज पण म्हणजे मला त्या जयनी विचारलं पैसे किती घेणार वगैरे वगैरे. देखो यार, मेरा मॉनेटरी लॉस मत करो, मैं तो ना बोलूंगा भी नहीं, मेरे को आप 2 रुपया बोलेंगे तो भी मैं करने वाला हूँ, की बिकॉज दिस इज माय मदर. म्हणजे अधिकारी ब्रदर्स, मी धनंजय नावाची सिरियल ज्यामध्ये मी नव्हतो, माझा फक्त आवाज यूज केला होता गौतम अधिकाऱ्यांनी. मी फोनवर बोलायचो फक्त मोहनजीशी वगैरे असं. मोहन जोशीची पहिली सिरियल अधिकारी पण डायरेक्टली ही अपीअर्ड इन बुकम. नाही पण मी काय म्हणतो तुला, पण ती पहिली सिरियल होती आपली, मला असं वाटतं. नाही, बंदिनी पहिली सिरियल. ओके, बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर. अच्छा. पण धनंजय मध्ये मी प्रथम काम केलं होतं. आणि मग त्यानंतर तर काय सगळ्या याच्यामध्ये. आणि आमचा कॉमेडी किंग म्हणतो आम्ही त्याला, जो राजन वाघधारे सारखा एक डिरेक्टर अधिकारीला मिळाला. आणि बाप रे बाप, त्यांनी एवढे काही घडवलं. आजही आमचा येस बॉसचा ग्रुप आहे. आणि आजही कालही आमचं चालू होतं, आजही तेवढी चूल त्या माणसामध्ये आहे अजूनही. म्हणजे पोकर फेसनी सगळं घडवतो. अरे बाप रे, आजही ग्रुपवर आमचं चॅटिंग चालतं आणि एवढी धमाल चालते ना. कविता कपूर, मी, आम्ही दोघं. मला सांगायला आवडेल, कविता कपूरला एवढा छळायचो मी. तर तुझ्यावर कधी कोणी रागवत नाही आजही ती.
आजही. पण ती म्हणजे एवढ्या ह्याला गेली होती ती, म्हणजे तिने माझ्या बायकोला फोन केला आणि ह्या लोकांनी बायकोला पण सांगून पटवून ठेवलं होतं विद्याला. तर बायकोला फोन केला, विद्या, what is problem with your husband? यार, he's constantly staring me. असं तर ते विद्याने तिला सांगितलं, प्लीज थोडासा संभाल लो, उनको थोडासा प्रॉब्लेम है, जरा प्लीज थोडा ऍडजस्ट कर लो. म्हणजे या लेवलवर आम्ही म्हणजे प्रँक चालायचं आणि आजही आमच्या ग्रुपवर ते प्रँक चालतं. दॅट इज खरंच ग्रेट आहे. आणि येस बॉस तर सगळ्यांनाच माहिती आहे, आजही त्याचे एवढं युट्यूबवर चालतं, ते एवढी लोक बघतात, बाप रे बाप. म्हणजे आज भाभी आलेला आहे, पण भाभी इज त्याचं पुढचं व्हर्जन आहे ऍक्च्युली, नाही का? येस बॉसच व्हर्जन आहे ते, सेमच. बरं, मग आता बोलूया आपण तुझ्या हिंदी चित्रपटांकडे. मला असं वाटतं की ऍक्च्युली पोलीस खात्यामध्ये पण पोलिसांनी एवढी वर्दीच हे केलं नसेल, एवढे वर्दीवाले तू सगळे हे केलेलेस. परंतु तुझं आगमन झालं ते तेजाब, बरोबर? तेजाब या पहिला चित्रपट एन चंद्राच्या ह्याच्यात. त्याच्यानंतर असंख्य केलेस तू. सरफरोश केलास, बेबी केलं, बेबी केलं, गुन्हा केलं, त्यानंतर खूप आहेत सिनेमे. कसं वाटलं होतं तुला एकदम पहिल्यांदा जेव्हा हिंदी इंडस्ट्रीमध्ये गेलास, फ्रॉम मराठी स्टेज टू मराठी फिल्म्स टू मराठी? पण मी तुला सांगू ना, तेव्हा आम्हाला तसं काही वाटतच नव्हतं काय आपण करतोय किंवा काय. आज जर मी आणि पाटकरवर त्याचं खूप प्रेम, अनिल कपूरचं. कारण का त्याचा एक मित्र सेम पाटकर सारखा दिसणारा होता. हा, तो लवकर गेला बिचारा, त्यामुळे पाटकरवर खूप प्रेम. तर त्याला जर आम्ही अनिल कपूरला धरून असतो ना, तर आज आणखीन कुठेतरी असतो आम्ही. पण आपल्याला ते माहितीच नाही ना. म्हणजे मी सरफरोशला ऍक्च्युली मी इन्स्पेक्टर म्हणूनच होतो, जो कदम म्हणून त्यामध्ये तो गोयल करतो कॅरेक्टर, त्याला नंतर नाही येतो. पण मनोज वाजपेयी, सलीम यांच्याबरोबर मी होतो. पण मला त्यावेळी जैसलमेरला पहिलं शूट होतं. तर मी म्हटलं, अरे आमचा दौरा होता मुंबईचा. मी बोललो, नाही सर, मैं नहीं आ सकता हूँ, की माझी, मी ऍड करायचं होतं याबरोबर, जॉन बरोबर. तर मी बोललो, नाही आ सकता हूँ, प्लीज, मेरा टूर आहे. म्हणजे नाटकावर प्रेम ते तेव्हापासूनच होतं, त्यामुळे नाही केलं आम्ही. आणि मग परत मला ज्यावेळी 7-8 महिन्यानंतर परत प्रतीकनी फोन केला की एक रोल और भी है, तो जॉन बोला तुम चाहिए तू आना यार. क्या मुझे क्या है रोल क्या है? तो बोला कि मैक तेरे को बुलाता है, तू मैक का आदमी रहता है, फिर वो बोलता है कि ऐसा है कि जेसीपी के पीछे जाना है, उसको फॉलो करना है, वो किधर जाता है वो तेरे को सब देना है टिप. असं करून त्यांनी सांगितलं. और बाद में वो मॅक आके तेरे को मारेगा. ह्याच्यात करण्यासारखं काय आहे? तेव्हा काही तसं काही माहितीच नव्हतं. तो बोलला ठीक आहे. मग मी नाही बोललो त्याला, मी म्हणलो, मैं नाही करूंगा. तर मला जॉनचं परत फोन, म्हणजे प्रतीकचा, सरने बुलाया तुमको घर पे. मग सांताक्रूजला घरी गेलो. मग भाभीला तुम्ही ओळखत होतो आधीपासून, ती मसाला चहा मस्त बनवते, चहा भाभी चाय. आणि मग तो बोलला, जयवंत, अगर ये रोल रजिस्टर नहीं होगा तो तू चेक पे अमाउंट लिखेगा, अगर रजिस्टर हुआ तो मैं लिखूंगा, मैं जो अमाउंट दूंगा वो तुझे लेना पडेगा. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स होता त्याला. मी बोललो, नाही यार, करता हूं ना मी. आणि मग केलं. आणि अशुत रिकानी तो प्रोमो कापला होता, मला आजही आठवतं. आणि त्यानंतर मला या हिंदी इंडस्ट्रीत अजिबात ओळख नावाची, म्हणजे ओळख पाहिजेच असं काही नाही. मी कुठेही गेलो तरी, म्हणजे मी राजकुमार संतोषीकडे मला मिलिंद वाघ घेऊन गेला होता. मिलिंद वाघचा मित्र राजकुमार संतोषी. आणि तो पिक्चर होता माधुरी दीक्षित वगैरेचा, थांबा मला आठवेल नाव. तर त्या पिक्चरसाठी मला त्यांनी बोलवलं आणि मला फायनल झालं. माझं एअर तिकीट सगळं चेन्नईला शूटिंग होतं. आणि मी डॅडी माझे सेकंड पिक्चर चंगू मंगू, त्यात मी आणि डॅडी म्हणतो विजू कोठे यांना त्यांना मी बोललो, असं आपण एकत्र आहोत. अरे हो, किती दिवस बोलले तुला? मला काय 15-20 दिवस लागतील मला. मी ओके. तर ते मला बोलले, 15-20 दिवस? तू 40 दिवस पकडून चाल. हा, मी घाबरलो. मी हा नाही वाड्या, बघा तू नाटक करतो म्हणून बोलतोय मी तुला, तू आत्ताच सांग त्यांना. माझे दौरे बिवरे होते त्यानंतर. मी लगेच बोललो, बाबा नाही, मी नाही बोललो.
ते लगेच कॅन्सल झालं. म्हणजे त्यांनी मला असं मिलिंद घेऊन गेला आणि मला बोलले, ये हे 1 मिनिट आपने सरफरोश में काम केलं. म्हणजे माझी ओळख नावाची नाहीच राहिली. इट वॉज मेजर हिट. मेजर हिट. आणि तो जो शॉट होता तो आजही मी नेहमीच म्हणतो तो माझा आणि आमिर खानचा आहे. कारण का आम्ही जी रिहर्सल वगैरे केली होती त्या फाउंटनच्या सर्कलमध्ये ती रिहर्सल केली होती. तो वेगळाच शॉट्स होते, सगळं वेगळं होतं ते. आणि ऍक्च्युली आम्ही रिहर्सल करतो. हो, अरे अरे बाबा, त्यासाठी आम्ही लोक 10:30 वाजल्यापासून थांबलो होतो. त्यावेळी गुलाम त्याची पिक्चर रिलीजवर होती. तेव्हा मुकेश भट त्याला घेऊन आले तिकडे आणि रात्री 1 वाजता आला. 1 वाजता सगळे आम्ही कॅमेरामन, फक्त इक्विपमेंट नाही, सगळं अख्खं आमिरला ते सगळं लागतं. त्यामुळे ते सगळं लवाजमा आमचा 25-30 लोकांचा, ये इधर से आएंगे, इधर से भागेंगे, ये फोन पे आएंगे, इधर बात होगी, हे सगळं सांगतोय तो. जिओग्राफी पण जॉन हे सगळं. आणि मग तिथे येऊन रिहर्सल केली आम्ही. रिहर्सल केली आणि तो घरी गेला. जॉन मॅथ्यू. आणि ज्यावेळी तो घरी गेला ते हे सगळे त्या ह्याच्यावर उभे असतात ना, गोविंदा काय, आमिर काय, हे सगळ्यांचे शूज मध्ये हिल असतं, ते मोठ्या हाईट दिसावी म्हणून. आणि घरी गेला आणि काढलं तर त्याचं नख निघालं होतं ते पायाचं. म्हणून आम्ही करू शकलो नाही. आणि मग फाउंटन मध्ये आता तेवढंच राहिलं होतं पिक्चर मध्ये, बाकी सगळं झालं होतं. मग काय करायचं तर ते 25 किंवा 26 जानेवारी किंवा असे दिवस असतात त्यावेळी तो फाउंटनला शूटिंग करता येत नाही, आदला दिवस नंतर, कारण का ते तिकडे सगळं जण असतं म्हणून. मग काय तोच रविवार होता. मला काय नाही तिकडे करूया आपण. मग तिकडे मागे गेलो आम्ही, जो आता तिकडे शॉट्स होतो तो केला आम्ही. रिहर्सल केली, 5-5, 6-6 कॅमेरे सगळ्या. आणि मल्होत्रा होते त्यावेळी, विकास फॉरेनला गेला होता शूटला, त्यामुळे तो नव्हता. मग मल्होत्रा मेन कॅमेरामन होते आणि सगळे 4-5 लोक अशी सगळी. तो दीपक स्टेडी कॅमवाला तो फक्त आमच्या समोर होता. आम्हाला म्हणजे व्हॅन मधून तो घेऊन जाईल. तर आलो, रिहर्सल केली, आलो. मी फक्त आमिरला एवढंच म्हणतो, यार फिल्मी फाईट लग रहा है यार, बापू ने हो किया तो बडा. हा यार. मग आम्ही असं कस्टम हाऊस वरून गेलो आणि त्या डोक्यात आलं, तेरे को ऐसा तो भाग रहा है, तो पुश करूंगा, गिरेगा क्या तू? हा म्हणला, गिरेगा. आणि अब्बास फाईट मास्टर ऐकतोय. आणि अब्बास म्हणजे आमचा तेजावला फायटर. त्याबरोबर मी आधी 3-4 पिक्चर फायटर म्हणून त्यांनी केलेत ना आमच्याबरोबर. आणि भेंडी बाजारचा पाटकरच्या इकडचा आमचा मित्र तो, त्याने बाजूला घेतलं मला, टिंब 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 बहुत लगेगा तेरे को. मला नाही ते अभी मैं उसको बोल दिया है, अभी मैं हटूंगा नाही, पीछे नाही हटूंगा अभी मैं. कारण तो शेवटचा दिवस होता शूटिंगचा. पण मग त्याने धक्का दिला आणि तो पडला. हो. आणि मग त्याने काय केलं, त्याने मला ना, ट्यूबलाईट फोडतो ना आपण, त्यावेळी आपल्याला फोम द्यायचे, ते फोम दिले. आणि त्याने मला इथे मला लागत नव्हती पॅन्ट, तरी घातलं असा आणि मागे घातलं, दोन दिले आणि मला बोला इसके ऊपर लँड होणार तू. त्याने मला आयडिया दिली. मग मी पडलोय ह्याच्यावर. आणि नंतर जे काय झालं ते बाप्पा स्वामी, त्यामुळे काही मला खर्चटलं सुद्धा नाही. त्यानंतर मला जाऊन जो मनोज जोशी लाफा मारला, तो असा मारला ना, मला अक्षरशः काजवे चमकलेले खरं. आणि तो बघत होता, आमिर आला. आमिर बोला, अरे क्या तू, हम लोग ने इतना कुछ किया, खरोच नाही उसको, इतनी जोर से मारा तू. त्याला ओरडला त्याला. म्हणजे पण मला असं वाटतं तुम्ही 100% जेव्हा एखाद्या कामामध्ये असाल, कुठच्याही कामामध्ये, आपल्या लाईफमध्ये असेल कुठेही, 100% ज्यावेळी तुम्ही असाल ना, त्यावेळी त्याचा रिझल्ट मिळतोच. बेसिकली कॅमेरा इज सच अ थिंग की इट रीचेस टू, म्हणजे फ्रॉम फोरहेड टू चिन. येस. अगदी म्हणजे इव्हन एका डोळ्याचा पण क्लोज एवढा येतो की तुम्ही त्याच्यामध्ये लपवणार आणि काय करणार आहात. मी हे नसीरबाईला विचारलेलं जेव्हा एन्काउंटर करत होतो. एन्काउंटरला अजय फणसेकरची फिल्म, तर मी आणि ती तारा देशपांडे, ती आता ते फूड वर खूप करते बघ, तिचे ब्लॉग्स असतात. आणि तर तिचा मी कॅमेरामन असतो आणि ती रिपोर्टर असते त्यामध्ये. तर मी नेहमीच ना, आणि एवढी गट्टी झाली होती नसीरबाईशी, बाप रे बाप. माझा फोन होता त्यावेळी, किसका पहिला फोन लिहिलो, त्यांच्याकडे फोन नव्हता, आत्ता फोन आलाय. आणि जसं मला कळलं ना, तर पोराला मी लगेच बोलू, फोन लगा, दे फोन दे, डॅडी को फोन दे. म्हणजे अभि फोन लिया ना आखिर मी आपने. पण खूप गमतीशीर माणूस. त्याला मी विचारलं, हाऊ यू रिॲक्ट. आज आपण एक परफॉर्म करतो, लाफ्टर येतात, थांबतो ना आपण, पुढचं बोलत नाही.
पण कॅमेराला कसं करू शकता तुम्ही? हाऊ हाऊ यू नो? मी म्हटलं, त्याला विचारलं मी, तो म्हणाला देख जब तक ये लेंस है ना, ये तेरे को जिन दिन पता चलेगा ना ये ऑडियन्स है, अपने आप तेरे से होगा. काय केवढी मोठी टीम दिली त्यांनी. अरे मी म्हटलं येस यार. आणि तो माणूस त्यावेळी एन्काउंटरला बघ तू, आणि माणूस सगळं इथे उर्दूत लिहून आणायचं त्याचं स्क्रिप्ट बरेचसे लोक असे बरेचसे हे इथे लिहून आणतो. आणि ऑफकोर्स तो अजयला विचारायचा, हे मेरे को ऐसा ऐसा लगता है, मी करू क्या असं. पण खूप उगाच नाही मोठी होती लोक आयुष्यभर. आणि सगळ्यात माझा अतिशय जवळचा माणूस म्हणजे इरफान बरोबर मी खूप सिनेमे केले. गुन्हा पहिला केला जो महेश भट्टचा होता, आणि अमोल शेडगेनी मला तो रोल दिला होता. आम्ही दोघंच विलन होतो त्यामध्ये. अप्रतिम ती गट्टी झाली माझी. मग फुटपाथ, मग सगळंच. मग एक मकबूलमध्ये पण तो एकत्र होता. त्यानंतर आम्ही एक सिरीज केली होती गव्हर्नमेंट नावाची, अमेझॉन यांची, ॲपलॉगची. पण ती झालीच नाही म्हणजे ती झाली. मग त्याला तो आजार झाला. मग पुन्हा त्यांनी आपला तो ऍक्टर काय यार मानव कोलला घेऊन गेला आम्ही पुन्हा. पण ती झालीच नाही. अप्रतिम सटायर लिहिलेलं होतं. जर ती आली असती ना सुपर डुपर हिट असती. पॉलिटिकली सगळे बरेच लोक एक्सपोज झाले होते त्यात, म्हणून ती करायला दिली ना आम्हाला गव्हर्नमेंटनी. पण इरफान वॉज सच अ ग्रेट माणूस. आणि मी सगळ्यांना म्हणतो, मला सगळेजण म्हणतात आता तर खूपच मुलं मला फोन करतात, आणि माझा काय 24 तास अवेलेबल असतो, मला काय फोन द्यायलाही काही वाटत. तू आतापर्यंत इतक्या दिग्दर्शकांच्या बरोबर काम केलेलं आहेस, तुझं स्वतःचा आवडता दिग्दर्शक कोण? मी तर ज्याचं जॉग्राफी म्हणा किंवा ज्याचं टेक्निक तुला जास्त आवडतं? मी ज्यावेळी नवरा माझा नवसाचा 2 ज्यावेळी करायचं झालं, सॉरी फर्स्ट करायच्या वेळी तरंग नावाचा एक डिरेक्टर आहे बघ, तर तो होता त्यांचा असोसिएट त्या पिक्चरला. पण समाव त्यांचं काय झालं, तो नव्हता. तो 10 दिवस आधी त्यांनी ती पिक्चर सोडल्यानंतर आता पिळगावकर 12 वर्षानंतर फिल्म करायला आले होते. तोपर्यंत ते सिरियल करत होते. 12 वर्ष आले, आणि मग ते काय करू आपण. अविनाश ठाकूर पण होता. समीर विद्वंस तिथे असिस्टंट होता, थर्ड समीर विद्वंस. त्यानंतर त्याला ताप आला म्हणून तो गेला कोकणातून, पण तोही होता. मग पहिल्या दिवशी ज्यावेळी आम्ही करायला घेतलं त्यावेळी जरा काहीतरी कमी पडायला लागलं, काहीतरी गडबड वाटायला लागली. मग आम्ही रात्री MTDCला राहायला होतो. मग तेव्हा अशोक सराफजी आणि विजय पाटकर हे दोघं म्हणाले की वाड्याला असिस्टंट घे तू सचिव. मग त्यांनी मला तिकडे दिवसापासून असिस्टंट मी काम पण करायचो आणि असिस्ट पण करायचो. आणि मग मी नेहमीच म्हणतो की माझं जॉन मॅथ्यू आणि एन चंद्रा स्कूल आहे की A अँगल, B अँगल, C अँगल, D अँगल, 4च अँगल असतात. आणि त्यानुसार मी ते. आणि पण त्या फिल्म करताना मला एक सोपं काय होतं, म्हणजे कंटिन्युटी कपड्या बिपड्यांची काहीच नव्हती, कारण कपडे एकच होते ना ते बसमध्ये बसल्यापासून. त्यामुळे तो एक सेफ झोन होता माझा. त्यामुळे ते घेतलं आणि मी ते सुरू केलं. चौथ्या पण कंटिन्युटी बघणारा वेगळा असतो. नाही, पण इथे काय होतं, इथे सगळं सर ठरवायचे ना. त्यामुळे सरांनी आम्ही सुरू केलं. नेक्स्ट डे पासून मी सगळ्यांना आलो. आम्ही लोक तेवढा 18 किलोमीटर यायचो पुन्हा त्या हॉटेलला. आमचा स्पॉट होता कोलाडवरून आम्ही शूटिंगला निघायचो, कळलं. तर तिथे यायचो आणि मग मी सगळ्यांना सांगितलेलं होतं सगळे हेड पाहिजेत. आंघोळ करून पहिला आमच्या रूम मध्ये यायचं सरांच्या. मग सर आणि मी ठरवायचो. सर म्हणायचे हा हे 3 सीन करूया. म्हणलं नाही सर, हा 4था सीन पण ठेवूया आपण. मग काय झाला तर झाला. मग ते वाचायचो. मी वाचलंय की मग काउंटर करायचो मी, काय प्रॉपर्टीवाल्याकडे प्रॉपर्टी बरोबर काढले का, आणि मग ती कन्फर्म करायचो. आणि मग सरांना विचार पहिला सीन कुठचा करणार आहे बाबा, हा करणार आहे, ओके. मग मी मेमाणेला लगेच विचारायचो, मेमाणे कुठे माउंट करणार तू? 3ऱ्या सीटवर. लगेच संतोष फुटाने सकाळी तिथे माउंट होणार, पहिल्या सीट सगळ्या काढायच्या. तुला खोटं वाटेल, सकाळी 8:30ला ओके शॉट असेल आमचं. येस, सकाळी 8:30ला 18 किलोमीटर तिकडनं 6 वाजता निघून यायचो. तिथेच मेकअप, तिथेच नाश्ता कोलाडला, आणि मग बस निघायची.
बसमध्ये जेव्हा त्यांनी कॅमेरा हे केलेला होता, सो द बस टेक्स द जर्क्स. या ते सांगतो मी. तर अगेन संजय मेमाणे इज ग्रेट. म्हणून आम्ही लोकांनी तिकडनं निघालो ना, ते सगळं स्टॅटिक होतं. कुठे गणपतीपुळ्याला. तिथून निघताना पण आम्ही शॉर्ट्स घेत आलो. शॉर्ट्स घेत आलो काही असे, आणि घेतले आणि ते लगेच टेलिसिनेला पाठवले. हा, मग आम्ही दुसऱ्या दिवशी मॅगझिन होतं तेव्हा. हो, तेव्हा मग आम्ही काय केलं, दुसऱ्या दिवशी स्टॅटिक जिथे आहे बस थांबली असे जे सीन होते ते पहिला घेतले त्या दिवशी. फक्त तिसऱ्या दिवशी ते आलं, ते बघितल्यावर आम्ही रिलॅक्स झालो. तर त्याचं गणित असं आहे, म्हणजे मेमाण्याचा डोळा नंतर अक्षरशः जखमा झाल्या होत्या त्या डोळ्याला. म्हणजे तो यू फाइंडर हे आहे ना, हे आता असं आहे, असं झालं की तो कट करायचा, त्याला कळायचं जर काय हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत करेक्ट आहे. ही आयडिया त्याच्यामुळे आम्हाला कळली, कारण ती मुव्हिंग दिसलं पाहिजे. पाठची बॅकग्राऊंड जी आहे वर आपण केनो सगळं लावलेलं आहे. ती बस आम्ही बनवलेली होती, त्यावर ज्या बसवर जवळजवळ 65,000 खर्च केला होता त्यावेळी 65,000. त्यामुळे खूप मेहनत केली होती. आणि आपलं बघतो ना तसं असं चालायचं आमचं. प्रतिपदा निर्मिती सावंतची बस, मग ती बस त्याच्यावरून सगळं टाकलेलं आपले, मग जनरेटर आणि असे आम्ही जायचो. ज्यांचं काम नाही ते बसमध्ये, बाकी चाललो. हे गंमत होती. आणि अक्षरशः थ्रिल आणि एनडी लावलेलं आतमध्ये एवढं गरम व्हायचं ना, आवाज यायची ना. पण खूप गमतीशीर पिक्चर आणि खूप मजा आली ती पिक्चर करायला. विचारलं होतं की तुझे अजून आवडते दिग्दर्शक. माझे आवडते दिग्दर्शक मी म्हंटल जसं झालं सचिन पिळगावकर आहे, महेश मांजरेकर आहे, त्यानंतर आता क्षितिज पटवर्धन आहे. म्हणजे त्याकडून खूप अपेक्षा करतोय फिल्मसाठी. कारण का आता तुम्ही बघितलं असेल की सिंगम जो आत्ता आला होता तो त्याची स्क्रीन प्ले आहे. म्हणजे रामायण आणि आहे हे त्यांनी कनेक्ट केले बघ अख्ख्या फिल्म मध्ये. सो इज अ फॅन्टॅस्टिक. माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता त्यांनी फिल्म केली आहे, अभिनय आहे त्यात, ती दुर्गाळे आहे, असे आणखीन कोण कोण आहेत. तर ती फिल्म पण चांगली असणार. तर त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तो इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. आणि त्याला काय घाई नाही करायची. त्याला स्क्रिप्टवर एवढं काम करतो ना, म्हणजे यू नो आय नो यू, संहितावर मेन काम संहितेवरती व्हायला पाहिजे. मी आत्ताच जन्मरून पिक्चर केला, मला 1.5 वर्ष लागलं, पण इट्स ओके. 9 ड्राफ्ट मी स्वतः तो लिहिलाय. 9 ड्राफ्ट होईपर्यंत तो पेशन्स तुम्हाला ठेवायला पाहिजे. आणि जर, कारण आजकालचे पिक्चर्स जे तुम्ही हिंदी आजकाल बघता, यू गेट लॉट्स ऑफ ग्रेंजर, मोठमोठाले कलाकार, परंतु काय नसतं, तो स्टोरीज नाही. स्टोरीमध्ये तो आत्माच येत नाही. त्यामुळे कारण का स्टोरीज नसते मेन. त्यामुळे आता आपण बघतो ना, स्टारना काही फिल्मच नाही चालत आहे स्टारच्या, बिकॉज ऑफ दॅट. कारण स्क्रिप्टवर कामच नाही केलं, कामच नसतं. कारण तो जो मेन आत्मा आहे तो आम्हाला पुळेकरनी तेव्हापासून शिकवलाय. स्क्रिप्ट महत्वाचं, त्याच्या स्कूलचा तो गुरुच आहे आमचा. बरं, आता 2 आपल्या अतिशय चांगल्या मित्रांकडे आपण जरा वळूया. दोघांच्याही आठवणी थोड्याशा शेअर कर, एक आठवणी प्रत्येकाची. विजय पटवर्धन आणि विजय कदम. विजय पाटकर म्हणायचं तुला? पाटकर तर आहेच, विजय कदम आणि सॉरी प्रदीप पटवर्धन. येस येस. विजय कदम तर आत्ताच 4 जूनला त्याचा वाढदिवस झाला. आणि त्या वाढदिवसाला, लास्ट वाढदिवस तो आजारी असताना, म्हणजे पल्लू पण होती, अग्निहोत्री पण होता, सगळे आम्ही सेलिब्रेट केला होता. त्याची खूप आठवण येते. म्हणजे त्यासारखा ऍक्टर आज मिळणार नाही. म्हणजे 2 होते, एक तारे, तो गेला. या दोघांनाही वाजवता येत होतं, गाता येत होतं, डिरेक्शन करत होतं, लिहू शकत होते, ऍक्टिंग करत होते. म्हणजे विजय कदमनी कितीतरी वेगवेगळे रोल केलेले आहेत. आणि इतका, म्हणजे त्या काळामध्ये टूरमध्ये आधी फक्त विजय कदम दिसायचा, नंतर लक्ष्मीकांत आलाय, नंतर लक्ष्मीकांतनी ओव्हरबाउंड करून म्हणजे ते सगळं केलं. पण विजय कदम करायचा त्यावेळी, किंवा विच्छा माझी पुरी करा असेल, कितीतरी खूप नाटकं, सगळं सगळं खूप हुशार. फोक मध्ये तर सगळं दिमडी बिमडी सगळं वाजवत आहेत. लोककलामध्ये त्याला वाजवता येतं. नंतर हे खंडोबाचं लगीन धमाल,
म्हणजे फंटॅस्टिक ऍक्टर. आपण त्या ऍक्टरला मिस केलं. पण पण मला असं वाटतं ना, आजाराला घाबरणं, तो खूप घाबरला. म्हणजे त्यांनी म्हणजे गिव्हन अप केलं मायामती. आम्हाला दोघांना असं वाटतं, मला आणि पाटकरला. कारण आम्ही प्रत्येक वेळी त्याबरोबर होतो नंतर पण. पण त्यांनी जरा म्हणजे खाल्लंच नाही त्यांनी काही नंतर. एक 7-8 महिने तर खायलाच घाबरायचा तो. कारण का त्याला एक ते व्हॉमिटिंग सारखं झालं होतं त्याच्या आधी. म्हणजे ऑपरेट केल्यानंतर तो बरा झाला होता सगळं. म्हणजे त्याला जो काय म्हणतो, जो कॅन्सर झाला होता तो ऑपरेट करून बरं झालं होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण त्याच्यानंतर तो कुठेतरी जाऊन आपल्या दामोदरला कुठेतरी जज होता, तिथे काहीतरी फिश खाल्लं. आपण फिशचे वेड्यासारखा तो आम्ही लोक, तर ते खाल्लं आणि त्याला एक असं काहीतरी झालं आणि व्हॉमिटिंग केलं त्याने 2-1 दिवस. आणि तिथून तो हलला जरासा आणि मग नंतर त्याने गिव्हन अप केलं. पण मला असं वाटतं, पण फंटॅस्टिक माणूस आणि खूप शिकलो त्याकडून. तसंच प्रदीप पटवर्धन. प्रदीप पटवर्धन तर माझं आयुष्य आहे तो. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की मी कलाकार. दोघेही तुम्ही गिरगावातले आणि रादर सगळेच की तुम्ही गिरगावातले कलाकार मी झालोय ते केवळ या चौघांमुळे. म्हणजे विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, हर्ष शिवशरण आणि पुळेकर यांच्यामुळे. नाहीतर शक्यच नाही. प्रत्येक वेळी मी ब्लँक झालोय ना, प्रत्येक वेळी. म्हणजे माझी पहिली चोरी आमचं नाटक होतं. फुल रवींद्रवन पॅक, एकदम म्हणजे गँगवे सगळं पॅक. आणि मला पोट नव्हतं त्यावेळी, मला पोट लावायला लागायचं. आणि इन्स्पेक्टर असं काहीतरी दिलं होतं पुळेकरनी, आणि काठी घेऊन मी जे बोलायचो वगैरे. तर ते असं केलं आणि असं पीठ आहे ना समोर, असं थांबलोच मी. कारण का पीठातून अमोल पालेकर आणि भक्ती बर्वे येऊन तिथे बसले. मी असं मग त्यावेळेस ते स्टार लोक होते आणि ते त्यांना जागा नाही म्हणून तिथून आले ते लोक. मी गेलो. मग मला नेहमीप्रमाणे प्रदीप पटवर्धनने आणलं आणि पुन्हा असं माझं खूप आहे. म्हणजे त्यावेळी असं म्हणायचे लोक, आजही कधी लोक म्हणतात, कॉम्पिटिशन असेल ना, वाड्यात चुकला ना म्हणजे आपल्याला नंबर मिळणार, आपण सो खूप खूप घडवलं या लोकांनी अक्षरशः. म्हणजे पाटकर आजही आम्ही दोघं, विजय पाटकर आणि मी आजही पुन्हा नवरा बायकोचं रिलेशन आहे ते. आणि आम्ही फक्त राहतो वेगळे आता, अदरवाईज नेहमीच एकत्र असतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आणि नेहमीच भांडत असतो. परवा पण एक्सलन्स आवडला, पण आम्ही दोघं भांडतो स्टेजवर. इतकं लोकांना ते बरं वाटलं. आय डोंट नो, मला बऱ्याच लोकांना याला बोलतात मैत्री. म्हटलं तसंच आहे यार, तसंच दिलसे. आणि आम्ही त्या एक्सलन्स आवडला हे पण म्हणालो की अजून 2 पद्मश्री तुम्ही द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटला पण बोललो, कारण का ते मीडियाचं अवॉर्ड होतं ना, त्यामुळे पोचेल गव्हर्नमेंट पर्यंत. गव्हर्नमेंट अवॉर्ड मिळालं, चालू नवरा बळी बायको. येस. आणि त्याला मी म्हटलं की अजून 2 पद्मश्री तुम्ही द्यायला पाहिजेत. एक आपलं सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे. तू आता इतके वर्ष काम करतोय, तेव्हापासून ते आतापर्यंत असंख्य मालिका केल्यास, मराठी असंख्य मालिका केल्या, मराठी चित्रपट भरपूर केलेत. म्हणजे अगदी तुझ्या वाचून कर्मेना असेल, हमाल दे धमाल असेल, किंवा आयत्या घरात घरोबा वगैरे बऱ्याचशा चित्रपटामध्ये, सचिनच्या पिक्चरमध्ये पण असं चिकट नवरा वगैरे, नटसम्राट आत्ताच आलेलं आहे ते. मला तू एक गोष्ट ही सांग की पूर्वीच्या काळी जे एक कष्ट घेतले जायचे, म्हणजे यू कॅन से ड्रामापासून ते म्हणजे एकांकिकानंतर मग व्यावसायिक नाटक, मग व्यावसायिक नाटकातून मग चित्रपटात आपली एंट्री व्हायची, मग हिंदी चित्रपटातली एंट्री, हे असे पायऱ्या होत्या आपल्या. आजकाल बघायला मिळतं की लगेचच तुम्ही ऑडिशन देता आणि टाक करून माणूस सिरियलचा मेन लीड असतो. आणि अशा वेळेला तिथलं वातावरण जे असतं, त्यांना असं वाटतं त्यात काय, मैं तर ये अभी आया अभी मैं बन गया. सो लाईक काय वाटतं हे सगळं बघून? नाही, मी तर सगळ्याच, मी एकमेव ऍक्टर आहे आता किंवा माणूस आहे की तो दोन्ही लोकांशी कनेक्ट आहे. तरुण लोकांना मी सगळ्यांना म्हणतो की प्लीज आमच्यासारखं स्टेप बाय स्टेप बघ. आम्ही त्यावेळी आमच्याकडे ठोकळे होते, 9 ठोकळे आमचा सेट होता. तो माझ्या गिरगाव चौपाटीतल्या माझ्या कोळी लोकांच्या तिथे ठेवायचो, कारण आमच्याकडे काही जागा बिगा नाही. तर तिथून ते आणायचे
म्हणजे सिडनेमला आणायचं असेल किंवा एल्फिस्टनला न्यायचं असेल किंवा आणखीन कुठे न्यायचे असतील प्रबंधकार ठाकरेला, तर ते आम्ही कसे न्यायचं तुला सांगतो. मी, प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर आणि आपला रफी नावाचा एक जो साहित्य संघामधला, जो आपल्या साहित्य संघात माहिती आहे ना सेट आणावा लागतो हातगाडीवर, तो आणायचा. तर त्याला त्याची हातगाडी घेऊन त्याला बोलवायचो, मग त्याला आम्ही वर बसवायचो आणि आम्ही अक्षरशः धक्का मारत तिथपर्यंत न्यायचो आणि पुन्हा आणायचो. आज कोणाला सांगितलं तर शक्यच नाही का. नाही, या गोष्टी तर राहिले दूरच. पण मला काय म्हणायचं की मतलब हम तो अभी आए, हम अभी छा गए, हमारा तो अभी मतलब समय है, आप तो मतलब चढ आप अभी, असं त्याचा अप्रोच आहे ना किती लोकांचा. कसं काय ते नाही माझ्यासमोर तर एक तर करत नाहीत ते लोक, एक, आणि केलं तर मी बोलतो लगेच. आज मी नाव नाही घेणार त्या ऍक्टरचं. आम्ही नागपूरला शूटिंग करत होतो आणि व्हॅनिटी होती आणि व्हॅनिटीमध्ये आता बरीचशी लोक होती, तर आम्हाला म्हणाल की तुम्ही त्याच्या ह्याच्यात जा. ओके गेलो आणि त्याने आम्हाला काय बोलला नाही, प्रोडक्शनला फोन करून सांगतो काय कशाला पाठवलं तुम्ही. अरे त्या प्रोड्युसरची मजबुरी आहे म्हणून पाठवलं ना, तो तिकडची त्याची परिस्थिती काय आहे, तो काय मुद्दाम नाही पाठवला. व्हॅनिटी शेअर नसते करायची. हा म्हटलं असं नसतं ना. पण ज्यावेळी आम्ही म्हटलं झाडाखाली मेकअप करून आम्ही मोठे झालो, लक्ष्मीकांत पासून अशोक सरापासून कुठे कुठे आम्ही केलंय. काय तुला एक गोष्ट सांगते, अरुणा इराणी चांगल्या म्हणजे आहेत ओळखीच्या, त्यांना मी सांगितलं म्हटलं कारवा में म्हटलं आपका जो गाना है ते चढती जवानी चाल मस्तानी, आणि मी पाहिलं ते त्याचं हे करताना ते बेअर फूट ती बाई जमिनी म्हणजे असं ते बरोबर माती खडबडी त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्या बाईनी नाचलेली आहे ती बाई. तर आणि कुठेही म्हणजे हालचालीमध्ये कुठे काही हे नाही, पायाला खडा बसलाय म्हणून चेहऱ्यावरती काही नाही, चेहरा तसाच इंटॅक्ट आपला, म्हणजे ज्या एक्सप्रेशननी त्यानी ते गाणं करायचं होतं त्याच्यामध्ये कुठे इतकुस पण हे नाही. आणि मी त्यांना खास फोन करून सांगितलं म्हटलं अरुणाबेन मी तुमने मानी गई म्हटलं, जे रीते તમે काम કર્યું છે, कारण का इतकं म्हणजे मला म्हणाली अरे कांचन कहा वो दिन अब कहा ये बाई खूप मोठी. सेकंड पिक्चर माझी तुझ्यापासून करमेनानंतर चंगू मंगू होती, त्यामध्ये त्या बाई होत्या अरुणा इराणी. त्यांच्यावर मी सिरियल पण केल्या, हिंदी सिरियल स्वप्नालील जयकर डिरेक्ट करायचा, त्या 2 सिरियलमध्ये पण मी त्यांच्या प्रोडक्शन मध्ये काम केलंय. त्यामुळे हॅट्स ऑफ टू ती म्हणजे पूर्वीची लोक. त्यांनी काय म्हणजे एक सिनेमा असेल, नाटक असेल किंवा काय कलेसाठी म्हणून टोटल लाईक आम्ही सगळं वाहून द्यायचो. म्हणजे मला अजूनही आठवते मोकळा श्वास पिक्चर करता माझ्या घरातली भांडी, माझ्या घरातला गॅस, ती चूल दाखवायची, ते सगळं माझ्या घरात ना सगळं म्हणजे अख्खा टेम्पो बोलवून माझं घर मी खाली केलेलं होतं लिटरली. म्हणजे नाही हे सगळं मला पाहिजे. माझा एक सीन आहे तिथे ती चाळणीने पीठ चालते, मला ते म्हटलं नाही पिठाची चाळण नाही, पिठाची चाळ, म्हणजे विचारच नाही कधी. आणि मी तुला म्हणजे एक मोठं आला विषय म्हणून सांगते, खरं तो इंटरव्ह्यू तुझा आहे, परंतु एक गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून सांगते. आम्ही असो, गौतम अधिकारींची बायको असो, आम्ही कधी विचार नाही केला अरे आमच्या साड्या गेल्या सगळं म्हणजे अक्षरशः वाहून टाकलेलं असतं आपण आपल्याला. मी तुला म्हणू का की हे तर आज आम्ही प्रोड्युसरची माणसं, प्रोड्युसरचा ऍक्टर म्हणून राहणं खूप गरजेचं आहे. आज प्रोड्युसरचा विचारच नाही करत हे लोक कोणी. पण त्याच्याचमुळे सगळे गोंधळ आता जे माजलेले म्हणून जर निर्माता जगला तर आता तुला इंस्टाग्रामवर पिक्चर बघणारी लोक ते शूट करतात आणि टाकतात. कोण नाही, 4-5 लोक आहेत पिक्चरला, लोकच येत नाहीत पिक्चरला. मराठी लोक काय येत नाहीत मला माहिती नाही. आणि खरं तर चांगल्या क्वालिटीचे चांगले पिक्चर आणि आता तर म्हणजे गुलकंद असेल किंवा हा थांबायचं नाही तो असेल किंवा 99 नाही, आता वेगवेगळ्या विषयावरती आणि अतिशय चांगल्या टेक्निकली उत्तम असे चित्रपट येत असताना सुद्धा तो एक वेगळाच विषय आपण आता तो विषय. बरं मला आता 2 प्रश्न पिक्चर बद्दल बोलतो मी. आताच म्हणजे आशिष शेलार आपले सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना म्हणालो की आठवड्याला 2च पिक्चर रिलीज झाले तर आपण काहीतरी करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोटी छोटी काम आहे ना, पण तू ऑल ओव्हर महाराष्ट्र
अशी थिएटर्स बांधली गेली पाहिजेत. नाही ते तर छोटी 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 का होईना. हो. वी डोंट वॉन्ट 1200 सीटर थिएटर हे ते. एक 200 सीटरचं छोटूस जरी असलं, 150 नाही मी तुला सांगतो ना, तरी चालेल. ती मकरंद अनासपुरेनी किंवा पाटकर यांनी चिकार आयडिया आहे. दिलेली आहे. सगळ्यांनी आपण आयडिया देऊन म्हणजे जे एसटी बस डेपो आहेत मोठमोठे, तिथे एक बनवलं ना तर लोक काय एसटी येत नाही, चल बस आपण सहजच बसू, कोणी चला थंड हवेच्या जरा बसूया निदान. नाही, पण शासनाने याकडे, या माध्यमातून मी विनंती करते की याकडे जरूर लक्ष द्यावं. बरं, आता आपण दुसऱ्या एका ह्याच्याकडे वळणार आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला 2 गोष्टी तुला विचारायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुझ्या मुलीचा, स्वामी, आणि आता ती पण आपल्या या क्षेत्रामध्ये येते आणि ती सध्या काय करते? ती सध्या काय करते म्हणजे ती सध्या रश मीडियामध्ये ऍज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करते. टॅलेंट डिरेक्टर आहे. आता त्यांचा एक प्ले गेमचा शो झाला ज्याच्यात म्हणजे शिखर धवन वगैरे आणि ही सगळी गँग होती, ती सगळे हिंदीतली सगळे मेंटॉर वगैरे. आणि तिने जे एक मुलगी आहे ती रेसलर आहे, हरियाणाची, तर तिला रिजेक्ट केलं होतं, पण ती म्हणाली नाही हिला घ्या तुम्ही, आणि तीच विनर झाली. आता ती विनर झाली त्याची. म्हणजे तिला मी म्हणतो ना, विजन आहे आणि ती खूप हुशार आहे. आज तुला सांगू का, आज माझं हिंदीमध्ये किंवा कुठेही काय बोलायचं असेल ना तर ती बोलते. त्यामुळे माझे पैसे सुद्धा तिच्यामुळे वाढले. तिला बरोबर माहितीये काय बोलायचं आणि काय नाही. आपल्याला कांचन बोलताच येत नाही पैशाचं कसं बोलायचं आहे. आपल्याला फक्त एवढंच असायचं की जाऊन उत्तम अभिनय करायचा आणि तिकडे काम करताना मजा आली पाहिजे. मी म्हटलं अरे शपथ, म्हटलं नवीन मुलांचं टॅलेंट आहे. तर पण मला ती वाटते की म्हणजे आता तिला बऱ्याच ठिकाणी विचारलं पण जाते. ती आता HC लंडनची ब्रँड अम्बॅसेडर पण होती, तिथं पोस्टर्स पण लागले होते. पण मला असं वाटतं की ती नजीकच्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये नक्की, मला वाटतं म्हणजे ऍक्टिंग मध्ये नाही आली तरी ती मे बी चॅनल हेड वगैरे असणार 101%. शी इज अ फॅन्टॅस्टिक. तिच्याकडे एक तो असा हे आहे, अथॉरिटी पर्सनॅलिटी, म्हणजे कितीतरी ती ऍडवाल्यांबरोबर पण असते, त्यांना ती असिस्ट पण करते. बजाज बोलते अरे उसको बोलो बोर्ड पे रहने को यार, शी इज अमेझिंग. जयवंत मला ते ओळखतात ना सगळे, तर मग तिला म्हणाल राहा ना तू, काय तुला काय करायचं, तुझं टॅलेंट दे फक्त तिला. पण मला तुला एका दुसऱ्या मुद्द्याकडे आता वळवायचंय, ते म्हणजे तू कोळी जातीचा आहेस. इथे मी कुठल्याही जातीला हे करत नाहीये, परंतु मला खूप इन्क्विजिटिव्ह आहे मी, कारण का कोळी जातीची माणसं जी असतात ना, दे आर ऑल फन लव्हिंग. आणि म्हणजे जसा तू म्हणालास दिलदारपणा हा त्यांच्या रक्तात भिनलेला असतो. नारळी पौर्णिमा असेल किंवा काय असेल तेव्हा त्या सगळ्या बायका खास दागिने वगैरे घालून आणि हे ते वगैरे. तर तुमचं राहणं, खाणं, पिणं वगैरे ह्याच्याविषयी मला थोडी उत्सुकता आहे, त्याच्यामुळे मी हा तुला प्रश्न विचारलाय. नाही खूपच. म्हणजे आज जसं मी बुरून मस्का घेऊन जातो, तसं मला जे ओळखणारी लोक आहेत तिथे मला म्हणजे समजा 10-12 दिवस शूटिंग असेल तरी निदान किमान एक वेळा तर जावंच लागतं घेऊन फिश वगैरे. माझी विद्या टोटल पुण्याची आहे, पण ती माझ्या आईकडून शिकलं सगळं आणि अप्रतिम बनवते. तुम्ही माझ्या आता फेसबुकला पण फोटो पाहिले असेल, माझे सगळे ग्रुप्स येतात माझ्याकडे. सगळी लोक माझ्या मागे असतात, ते अरे आम्हाला यायचंय. तर ते फिश लवर आता. आणि मला असं वाटतं की हल्ली डॉक्टर लोक पण सांगतात फिश का, आपण रेड मीट नका खाऊ. त्यामुळे त्यामुळे ते एक आहे. त्यामुळे प्रत्येक युनिटमध्ये माझं कधी ना कधीतरी, आता अधिकारीचं असतं, ज्यावेळी आम्ही कस्तुरी करत होतो ना त्यावेळी आम्ही गपचूप आणून खायचो, कारण आमच्याकडे चालत नाही, आम्ही व्हेजवाले आहोत अधिकारी ब्रदर्स, पण आम्ही परमिशन घेऊन ते करतो. पण तिथे पण खूप मजा करायचो आम्ही कस्तुरीत. आज पण आणि मी काय, मला ती सवय आहे की सगळ्यांनी डबे घेऊन यायचं, डबा आणा, डबा घेऊन ये आणि डबे घेऊन एकत्र बसून जेवण. ती जी मजा आहे ती आपल्या बँके थ्रू आली मला. बँकेमध्ये आपण करायचो ती मज्जा.
त्यामुळे खूप मजा आहे. आणि कोळी लोकांना म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी त्या दिलदार असतात बिचारे. कधी आज तू विचार कर ना, आज आमचं कोळी लोकांचं एवढं गिरगाव चौपाटीत होतं, पण आज एक काही नाहीये तिथे. आम्हाला गव्हर्नमेंटने हळूहळू हकलवून लावलंय. आता फक्त माहीमच्या ठिकाणी आहे, इकडे कारण तिथे भरवलं तिथे जातं तिथे फक्त. लोक युनिटी आहे, तिथे लोक आहेत. हम्म. इथे काय आमची लोक थोडीशी कमी होती ना, त्यामुळे. हम्म. आणि तिथे आम्ही राहतच नव्हतो कधीच. आम्ही राहायचो वाडीमध्ये, म्हणजे सोलापूर स्टेट इथे, कळलं. आणि आमचं तो आधीचं होतं ना, जिथे आता नाना नानी पार्क केलंय, ते आधी तुटलं गेलं. म्हणजे मला आठवतं, माझा बायको असून शेजारीचा प्रयोग होता. आणि मी त्यावेळी सुधीर जोशी रेव्हेन्यू मिनिस्टर होते. मी त्यांच्याकडे गेलो होतो. आणि आत्ताचा आपला हे राज्यसभेचा खासदार आहे अनिल देसाई, हा त्यावेळी त्यांचा पीए किंवा त्यांचं काम बघायचं. तर त्यांनी वगैरे माझ्यासमोर कलेक्टरला फोन लावून वगैरे सांगितलं की नका तोडू वगैरे वगैरे सगळं झालं. आणि मी प्रयोगाला गेलो. प्रयोगाने आलो आणि बघितलं तर अख्खं तोडून टाकलं होतं. ते खूप वाईट वाटलं मला. आज ते तुटलं, मग पुन्हा इकडे आणलं, इकडनं पण तुटलंय. आणि मदत मी करत असतो, मेहनत. पण बघू आता काय कधी होतंय काय माहिती नाही. तर मला असं वाटतं की ते फार चुकीचं करतायत. कारण का शेवटी काय, आमचं आज नाही म्हटली तरी 30-40 लोक आहेत, त्यांची कुटुंब आहेत, सगळं त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ते डिस्टर्ब होतच शेवटी. त्यांचा प्रश्न मांडतोस. हो, मांडतो. मी जातो. मी नितेश राणे आता आहे, नितेश राणेला फोन करतो माझ्याकडे. तर आम्ही एक फिल्मचं हे पण केलं होतं आम्ही तिकडे देवगडला. त्यांनी त्या कंटेनरमध्ये फिल्म आहे, म्हणजे थिएटर आहे तिथे देवगडला. ते त्याने तयार केलं, खूप आधीपासून आहे. एक 100 लोक बसू शकतात त्यात. तिथे पूर्ण शॉर्ट फिल्मची कॉम्पिटिशन घेतली होती. आपला तो पाटील आहे ना, आर्ट डिरेक्टर, तो. आणि मस्त केलं होतं सगळं. आता पाटील तो हुशार आहे, त्यामुळे अगदी म्हणजे कसं आपण गोव्याचा फील आला होता, म्हणजे असं फेस्टिवल फील एकदम. त्यामुळे नितेश आता करतोय मदत. बघू आता कारण का मी पाहिलेलं आहे की इव्हन मराठी सगळ्या चित्रपटसृष्टीतला असो, नाट्यसृष्टीतला असो, सगळ्यांसाठी तुम्ही रंगपंचमी वगैरे ते एवढे जोरात करतात. मी एकदाच गेलेले होते, कारण आता मी रंग वगैरे काही खेळत नाही त्याच्यामुळे. पण ही लोक जी आहेत, ही त्याच्यामुळे हे सगळं आमच्या इथे चालू आहे. म्हणजे आपलं नवीन वर्ष आपण साजरं करतो. सो मला असं वाटतं की अतिशय दिलदार मनाचा आणि अतिशय हरवुंदरी आणि सगळ्यांचा जगत मित्र असं जयवंत वाडकर. भेट द्यायच्या आधी मला थोडंसं बोलू दे, कारण का या अधिकारी ब्रदरच्या घरामध्ये मी आज आहे. आणि अधिकारी खरंच ग्रेट लोक आहेत. आजही लोकांना सांगतो की अधिकारीकडे तुम्हाला 2 रुपये कमी मिळतील, पण पैसे मिळतील. तुम्हाला ते कधीच प्रॉब्लेम येणार नाही. लोकांचे कितीतरी लोकांचे पैसे देत नाहीत. त्याच्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगते, कारण का कोणालाही माहिती नाहीये, परंतु मार्कंड अधिकारींचे जे वडील होते, ही वॉज अ सिनेमॅटोग्राफर. हो. आणि त्या काळामध्ये इतक्या कमी फिल्म्स बनायच्या, म्हणजे त्यांनी इव्हन मीना कुमारीच्या फिल्म्स वगैरे केलेल्या आहेत. आणि तेव्हा असं व्हायचं ना की पहिला दुसरा हप्ता मिळाला, पुढे तिसरा चौथा मिळायचाच नाही. सो त्यामुळे मार्कंड हॅज बीन व्हेरी पर्टिक्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग की नाही, जेवढे टेक्निशियन्स आहेत उनका पैसा पहिले निकालो. सो हे कारण का तो त्यातून गेलेला आहे. जवळजवळ 4 भावंड आणि घरामध्ये पैसे नाही, म्हणजे अतिशय गरिबीतून तो या स्टेजला आलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे कधीही अधिकारी, म्हणजे ही हॅज मेड इट इन फ्रंट ऑफ मी, हे तो बोललेला आहे. नाही, प्रश्नच नाही. अधिकारी वॉज, म्हणजे मी तर बाप रे, अगणित सिरियल्स केल्यात. येस बॉसचे जवळजवळ 652 एपिसोड केलेले आहेत आम्ही. बाकीच्यांचे 200-250 असे कितीतरी एपिसोड्स करत आलेलो आहे मी. मी कधीच, त्यामुळे मराठीकडे पहिलं खूप कमी, माझी नाटकं कमी झाली होती बिकॉज ऑफ दिस. कारण का इथे यावंच लागायचं मला. आणि राजन इन हाऊस, येस. आणि राजन वागदरे सारखा कलाकार. आत्ता पण आम्ही कस्तुरी केली होती, ती लवकरात लवकर बंद केली. हल्ली चॅनलचं काय चालतं काहीच कळत नाही.
पण मी त्या चॅनलला पण सांगितलं होतं बाबा ब्रेक ऍक्च्युली ती इव्हन खूप चांगली चालली हो चालली होती चांगली, आणि ती आजही तिथे चालतीये कन्नडला. त्यांनी आपल्याला सजेस्ट केली, आपण नव्हतो विषय घेऊन गेलो. ते इंटरनल पॉलिटिक्स ऑफ द हा, चॅनल त्याच्यामुळे channel. ती बंद झाली. एनिवेज एनिवे लेट्स कम टू द दिस थिंग. Yes. तू आलास, थँक्यू सो मच फॉर कमिंग.